We'll open our Bibles to Psalm chapter 55 verse 22. Give your worries to the Lord and He will care for you. He will never let those who are good to be defeated. स्तोत्र संहिता 55:22 मध्ये असं लिहिलंय, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो न्यायीला कधी डळमळू देणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What a glorious promise coming from the mouth of God. किती वैभवशाली असं हे अभिवचन देवाच्या मुखातून आलेलं आहे. With all the troubles we are seeing around. जे काही त्रास आज आपण आपल्या अवतीभोवती पाहतोय, If you find God, जर तुम्हाला त्या सगळ्यामध्ये देव सापडला, you find the solution for तर your तुम्हाला needs. सगळ्याचा उपाय सापडेल. बस. Never let any problem drain your life. आणि कधी कुठल्याही समस्येमुळे स्वतःच्या आयुष्याला खलास होऊ देऊ नका. थकून दमून भागून जाऊ नका. समस्या सगळ्यांना मानलेल्या आहेत. That is the burden of poverty. गरिबी, दारिद्र्य एक ओझच आहे. There is the burden of sickness. आजारांचं पण एक ओझ आहे. There is the burden of loneliness. एकटेपणाचं पण ओझ आहे. मी सांगितलं, माणसाला एकटेपणा ठार मारतो. God will take care of all such things. पण परमेश्वर अशा सगळ्या गोष्टींना सांभाळेल बेटा. Some people are burdened with sins. काही लोकांना पापाचं ओझं खातं, कारण त्यांच्या हातनं पाप झाली आहेत. Some are burdened with their past mistakes. काही लोकांना भूतकाळात त्यांच्याकडनं चुका झाल्या आहेत. त्या चुका सतवतात आणि रात्रीची झोप उडवतात. But if they come to God, पण ती माणसं किंवा आपण सर्व जर देवाकडे आलो, God will forgive him. देव त्या माणसाला क्षमा करेल. He will give him a brand new life. देव त्या माणसाला नवीन कोरं जीवन देईल. Bible says in Psalm 68 verse 19, स्तोत्र संहिता 68 त्यातलं 19 वचन बायबल म्हणतं, Blessed be the Lord परमेश्वर आशीर्वादित असो, who bears our burdens day by day. जो परमेश्वर रोज आपले भार वाहतो. God is waiting to carry your burden. खरं म्हटलं तर परमेश्वर ना तुझे भार आणि तुझं ओझं व्हायला इथे वाट बघतोय. You don't need to say once a month I will go to him. तुम्ही लोकांनी असं म्हणायची गरज नाहीये, मी महिन्यातनं एकदा देवाकडे जाईन. God is ready to carry your burden every day. अहो देव रोज तुमचं ओझं व्हायला तयार आहे. तुम्ही काय महिन्यातनं एकदा यायचं म्हणताय? Praise God. असा बॅकलॉग नको ना. रोज घेईल तो ओझं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 81 verse 6, स्तोत्र संहिता 81 त्यातलं 6वं वचन, God is saying, परमेश्वर बोलत आहे, I removed the burden from his shoulder त्याच्या खांद्यांवरनं मी ओझं काढलेलं आहे and his hands were freed from the basket. आणि त्याचे हात मी त्या टोपलीतनं मोकळे केलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Turning to the Lord is casting your burden. परमेश्वराकडे वळणं म्हणजे आपलं ओझं देवाकडे टाकणं आहे. Every day when I pray, रोज जेव्हा मी प्रार्थना I करतो, cast my burden upon the Lord. माझं ओझं मी देवाचरणी टाकत असतो. I don't want to carry it. मला ते ओझं व्हायचं नाही. I don't need to be worried मला काळजी करायची नाहीये, because I know कारण मला माहिती आहे, if I'm worried, जर मला टेन्शन आलं आणि मी it will affect my body. मी काळजी करायला लागलो तर माझ्या शरीरावर गैरपरिणाम होतील हे मला माहित आहे. The moment you take tension, ज्या क्षणाला तुम्ही लोक सुद्धा टेन्शन घेता, it will affect your body. तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच आणि होणारच. New sicknesses will develop. नवीन नवीन आजार तुम्हाला होतील. टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसलो, You can change your condition tonight. तू आज रात्री तुझी अवस्था बदलू शकतो. You can change your condition now. तुम्ही लोक आता या वेळेला आपली अवस्था बदलू शकता. Don't give up. हार नका मानू. Let not the devil have a field day in your life. आणि सैतानाला तुमच्या जीवनात तुम्ही धुमाकूळ घालू देऊ नका. Roll your burden upon the Lord. आपली ओझी प्रभूच्या चरणी टाका. Cast the burden upon the Lord. आपली सगळी ओझी देवाच्या चरणी टाका. Impossible situations can become possible अशक्य परिस्थिती शक्य होऊ शकते if you cast your burden upon the जर आपलं Lord. ओझं तुम्ही प्रभू चरणी टाकलं तर. If you obey him जर तुम्ही देवाची आज्ञा पाळली and give your life to him, आणि आपलं जीवन देवाला दिलं, he can bring a great transformation in your life. ते मोठे मोठे बदल तुमच्या जीवनात आणू शकतो. तो देव आहे. See, let me tell you, मला एक गोष्ट तुम्हा लोकांना सांगू द्या, death is not the end of your burden. मरण तुमच्या ओझ्यांचा अंत नाहीये बेटा. See, God loves you. मृत्यू तुझ्या ओझ्यांचा अंत नाहीये. एक तर पहिलं समजून घे, देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. If God didn't love you, जर देवाने तुझ्यावर प्रेम केलं नसतं ना, we wouldn't be celebrating Christmas. तर आपण नाताळ साजरा केलाच नसता. Christmas itself shows that God loves you. नाताळच आपल्याला हे दाखवतो की देवाचं तुझ्यावर माझ्यावर आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. On that first Christmas, त्या पहिल्या नाताळच्या रात्री God sent his only begotten son Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ज्यांचं नाव त्याला पाठवलं, that whoever believes on him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होऊ नये, but will have eternal तर life. त्यांना अनंत काळचं जीवन, ज्याला आपण मोक्ष म्हणतो ना, तो मोक्ष मिळावा. He took the whole world's burden of sin संपूर्ण जगाचं मानव जातीचं पापाचं
पापाचं ओझं येशूंनी स्वतःवर घेतलं And he said, आणि येशू म्हणाले you don't need to live a burdensome life. तुम्ही लोकांनी आता ओझ्यानी भरलेलं जीवन जगायची गरज नाही. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने जर तुम्हाला मोकळं आणि आजाद केलंय तर तुम्ही खरोखर आजाद आहात. Every time you look to Jesus, ज्या दरवेळेला तुम्ही येशूंकडे बघाल you ना, will have confidence. तुम्हाला विश्वास येईल You will never be ashamed. आणि कधी तुम्हाला लाज वाटणार नाही. That means म्हणजे all those who look to God for support, जे सगळे लोक देवाकडे आधारासाठी पाहतात, all those who look to Jesus for जे support, सर्वजण येशूंकडे आधारासाठी पाहतात की तार नाही तर मार तू माझा आहेस, all those who look to Jesus for comfort, जे सगळे येशूंकडे सांत्वनासाठी पाहतात की all those who look to Jesus for healing, जे सगळे आरोग्यासाठी येशूंकडे पाहतात they will find comfort, त्यांना सगळ्यांना सांत्वन they मिळेल, will find healing, त्यांना सगळ्यांना आरोग्य they मिळेल, will find deliverance. त्यांना सगळ्यांना सुटका मिळेल. माहित आहे, Praise God. देवाला धन्यवाद. Your face will brighten up. तुमचा चेहरा प्रकाशमान होईल. People will say, लोक म्हणतील, you are looking so young. तुम्हाला बघून लोक म्हणतील की अहो तुम्ही किती तरुण दिसता, You are looking so अहो beautiful. तुम्ही किती सुंदर दिसता, You are looking so अहो handsome. तुम्ही किती हँडसम आहात बघायला. What is happening? म्हणजे काय, The burden is rolled away. ओझं निघून गेलेलं आहे. When burden is rolled away, ओझं निघून गेलं ना, there is a change on the countenance. चेहऱ्यावर बदल येतो बेटा. याला स्वर्गीय फेशियल म्हणतात. स्वर्गीय फेशियल. Your face becomes radiant. चेहरा प्रकाशमान होतो. Some of you have got a very sad face. तुमच्यातल्या काही लोकांचे चेहरे फार सॅड आणि दुःखी आहेत. That face, sad face will become a joyful तुमच्यातल्या face. काही लोकांचे चेहरे फार उदास आहेत, पण आज रात्री ते आनंदाने भरतील अशी. God will do it for you. देव करेल बेटा, देव करेल. देव You'll चांगला become आहे. cheerful once again. परत एकदा तुम्ही आनंदाने भराल. Your minds will become calm once again. मन तुमची जी अशी उधळलेली आहेत ना, ती सगळी शांत होती. Because you will feel assured कारण तुम्हाला एक खात्री that मिळेल, my God will protect me. माझा देव मला सुरक्षित My ठेवणार आहे, Jesus will heal माझे me. येशू मला बरं करणार आहे. Praise God. अशी खात्री मिळाली ना की मग बस बरं वाटतं. He says, don't be anxious about anything. देव बोललेला आहे कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत व्हायचं नाही. Our whole duty is to do the will of God आपलं संपूर्ण कर्तव्य एकच आहे, काय, देवाची इच्छा पूर्ण करा and leave in His hands the outworking of circumstances. आणि बाकी परिस्थितीचे निकाल काय लागणार आहे ते देवाच्या हातात टाका. The shaping also put it in His hands. काय आकार येणार आहे पुढे जाऊन जीवनाला आणि गोष्टींना तेही देवाच्या हातात The टाका. outcome also put it in His hands. या सगळ्याचा परिणाम काय होणार, या सगळ्याचा निकाल काय लागणार तेही देवाच्या हातात टाका. The right results put it in His hands. योग्य निकाल लागणार का, योग्य रिझल्ट येणार का तेही देवाच्या हातात टाका. देव बघून घेईल. Jesus said, येशू बोलले don't worry about tomorrow, उद्याची काळजी करू नका, for tomorrow will bring its own worries. कारण उद्या येताना उद्याला अजून नवीन काळजी घेऊन येईल. Today's trouble is enough for today. आजच्या दिवसाला आजचे त्रास बास आहेत ना. It comes around every year in the last month. दरवर्षी शेवटच्या महिन्याला नाताळ येतो, माहित आहे ना. Why? का? To let you know. तुला हे सांगायला, Don't worry. काळजी करू I'm नको, waiting for you. तुझी वाट बघत आहे मी, I've come for you. तुझ्यासाठी आलोय मी. Christmas happened for you. नाताळ तुझ्यासाठी घडलाय. Cast your whole burden upon me. अख्ख्या वर्षाची सगळी ओझी 24 डिसेंबरच्या रात्री माझ्या पायाशी टाक. Praise God. असं The joy comes from Jesus. आनंद येशूंकडून येतो बेटा. Joy to the world. जगाला आनंद. The Lord is come. प्रभू आला, हे कॅरल आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When your life is disgraced, आणि आयुष्य समजा तुझं असं चार चौघांमध्ये लज्जित अपमानित झालं your life becomes a burden. की आयुष्य ओझं बनतं ना, की मी गेल्यानंतर सगळे मला बघून असतात, मी गेल्यानंतर सगळे कोपऱ्यात जाऊन घुसफुस घुसफुस करतात, माझं काहीतरी बोलतात. इट्स अ बर्डन. ओझं येतं लोकांना. And you will die soon. मग तुम्ही लवकर मरणार, कारण ते ओझं ठार मारते. But my God will cover you like a blanket. पण माझा देव तुम्हाला एखाद्या चादरीसारखं झाकून घेईल. A blanket of comfort, a blanket of peace. एक सांत्वनाची चादर, एक शांतीची चादर देव तुमच्यावर पांघरेल. Just let go and allow God to work in your life. सोडा, ते सोडा आणि देवाला जीवनात काम करायची परवानगी द्या. Test Him, taste Him. The देवा- Lord is good. देवाची चव घ्या, देवाची पारख करा. देव आहेच चांगला. Life without Christ is like unto a journey with a heavy burden. बघा, येशू ख्रिस्ताशिवायचं जीवन फार ओझ्याने भरलेलं जीवन आहे. But life with Christ पण ख्रिस्तासोबतचं जीवन is a light walk in life's journey. अगदी हलकं जीवन आहे. ती जीवन यात्रा अगदी हलकी होते. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.